बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीचा अभ्यास करतो ना. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा अभ्यास करतो की नाही. बाबासाहेबांच्या सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास करतो. बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचा पण अभ्यास करतो. पण कधीतरी बाबासाहेबांच्या धार्मिक चळवळीचा आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या धम्मविचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू पय्यानंदजी थेरो, इतर सर्व भिक्खूगण, सामनेरगण आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने मी तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. विशेष करून आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्ताने कर्नाटक या राज्यामध्ये बसव कल्याण, बरोबर आहे का, शहराचं नाव पहिल्यांदाच आलेलो आहे. बसव कल्याण या ऐतिहासिक नगरीमध्ये ही धम्म परिषद आणि भिक्खू संघाची धम्मदेसना हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, व्यवस्थापक आहेत, दानदायक, दानदायिका, सहकार्य करणारे सर्वच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणारे त्या सर्वांच्या प्रती मी मंगल कामना अर्पण करतो. पहिल्यांदाच आपल्या या बसव कल्याण नगरीमध्ये आम्ही आलेले आहोत. करुणानंद भंतेजी, धम्मबोधी भंतेजी आणि मी अगदी सकाळीच 5 वाजता औरंगाबादहून निघालो आणि येतानाच आम्ही चर्चा करत निघालो, कारण आमची सवय आहे चर्चा करण्याची. आम्ही गाडीमध्ये झोपत नाही. 8-8 घंट्याचा जरी प्रवास असला आम्ही झोपत नसतो गाडीमध्ये. आम्ही कंटिन्यू चर्चा सुरू असते धम्मावर, बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या तत्वांवरती, भगवान बुद्धांवरती. येत असताना आमच्याशी सहज चर्चा सुरू होती. बसव कल्याणला जायचं आहे. पहिल्यांदा चाललो आपण. आपले तिथले जे बौद्ध लोक आहेत कदाचित ते धम्माच्या बाबतीमध्ये नवीन असतील. काही जण KG1 मध्ये असतील, काही KG2 मध्ये असतील, काही जण बालवाडीमध्ये असतील, म्हणजे काय म्हणतो मग त्याला KG1 मध्ये असतील, आहे की नाही. तर मग आपण त्यांना जाऊन धम्माची देसना करायलाच पाहिजे. नगरच ऐतिहासिक आहे. बसवेश्वर, संत बसवेश्वर, एक ग्रेट पर्सनॅलिटी की ज्यांनी 12व्या शतकामध्ये या कर्नाटक आणि कर्नाटकाच्या संपूर्ण परिसरामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची मुहूर्तमेढ रोवली, बीजारोपण केलं. त्याच विचाराची कास धरून आज या कर्नाटक राज्यामध्ये सगळीकडे हा इतिहास आपण पाहत आहोत. सहज मी मनात विचार केला, म्हटलं बसव कल्याण मध्ये जायचं आपल्याला, नावामध्येच कल्याण आहे की नाही, नावातच कल्याण आहे आणि आमचं कामच आहे म्हटलं लोकांचं कल्याण करण्यासाठी बुद्ध सांगणे, बाबासाहेब सांगणे. तर इथे बसव मध्ये जायचं आपल्याला. बसव, तर बसवचा अर्थ काय झाला,
ब ब म्हणजे बंधुत्व, स म्हणजे समानता आणि व म्हणजे विवेक, प्रज्ञा. या ज्या कोणाच्या जीवनामध्ये बसव असेल म्हणजे काय असेल, बंधुत्व असेल, ब फॉर बंधुत्व असेल, स फॉर समानता असेल, व फॉर विवेक असेल, विजडम असेल, प्रज्ञा असेल, अहो त्याचं कल्याणच होईल ना. मग बसव कल्याण ऐतिहासिक झालं की नाही? बसव कल्याण ऐतिहासिकच झालं ना. आणि हा विचार जो आहे कोणता, बंधुत्वाचा विचार, समानतेचा विचार, प्रज्ञेचा विचार कुठून आला हो? या भारतामध्ये नव्हे तर या जगात, या पृथ्वीवरती एक असा महामानव होऊन गेला की ज्याने सर्वप्रथम या पृथ्वीवर, या मानव समाजामध्ये बंधुत्वाचा विचार पेरलेला आहे, समानतेचा विचार पेरलेला आहे, प्रज्ञेचा विचार पेरला म्हणजे विजडम, विवेकचा विचार पेरला. तो महामानव याच भारतात जन्मास आला, तो म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आहेत, की ज्यांनी सर्वप्रथम या समाजामध्ये समानता, बंधुत्व आणि विवेक शिकवलेला आहे. हाच तर विचार बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे. तुम्ही जर 22 प्रतिज्ञा वाचल्या असतील, याच 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी याच तर प्रतिज्ञा दिल्या की मी समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. बघा आलं की नाही बसव. मी बंधुत्व स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. आलं की नाही बसव. मी प्रज्ञाशील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे काय? विवेक आहे. आलं की नाही बसव. म्हणजे बुद्धापासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जे जे बहुजन महापुरुष होऊन गेले, जे जे बहुजन महामाता होऊन गेल्या, त्या सर्वांनी समाजामध्ये बसव प्रस्थापित, बसवाचं बीजारोपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधुत्व, समानता आणि विवेक ज्या कोणाच्या जीवनामध्ये असेल त्याचं कल्याणच होईल, त्याचं मंगलच होईल. आज ठिकाणी आपण ही सुंदर अशी ऐतिहासिक धम्म परिषद या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मला वाटत नाही की याच्यापूर्वी अशी धम्म परिषद किंवा भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम झाला असेल, तर ते मला त्यांचं नाव आठवत नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजव बघा आयोजकांसाठी की ज्यांनी ही इतकी सुंदर परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विषय बाबासाहेबांचा आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांसाठी प्रमाण आहेत. बरोबर आहे. आपण सर्व बौद्ध आहोत. बरोबर, आपण सर्व बौद्ध आहोत. यासाठी केवळ बाबासाहेब आपल्याला प्रमाण आहेत ना. कारण बाबासाहेब म्हटले की ज्यांना ज्यांना बौद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्या सर्वांनी नागपूरला यावं. आता तरी लोक शिकलेले आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. 1956 ची आपली जी पिढी होती, सांगा बरं त्या पिढीमध्ये कोण शिकलेलं होतं? सगळे अशिक्षित होते ना. पण बाबासाहेबांवरती विश्वास कसा होता बघा. बाबासाहेबांवरती श्रद्धा कशी होती. बाबासाहेब म्हटले ना की ज्यांना बुद्ध धम्माचा स्वीकार करायचा आहे त्यांनी नागपूरला या. चला, बिलकुल मागचा पुढचा विचार केला नाही. अरे बाबासाहेब आहे. बाबासाहेबांनी जेव्हा चंद्रमणी भंतेजींकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्रिशरण पंचशील ग्रहण केलं आणि त्यानंतर असं माईक समोर उभे ठाकतात आणि त्या जमलेल्या लाखो त्या आपल्या लोकांना म्हणतात की बांधवांनो, मी तर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, मी तर बौद्ध झालेलो आहे, पण ज्यांना ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपला एक हात वर करावा. मी तुम्हाला नाही, बाबासाहेब सांगतोय मी. काय म्हटले बाबासाहेब? मी तर बौद्ध झालो, पण ज्यांना ज्यांना बौद्ध व्हायचं आहे त्यांनी आपला एक हात वर करा. त्या लोकांचा विश्वास बघा बाबासाहेबांवर किती होता. त्या पिढीचा 1956च्या पिढीचा बाबासाहेब म्हणतात एक हात वर करा. लोकांनी दोन्ही हात वर केले. दोन्ही हात वर केले. हा होता विश्वास बाबासाहेबांवरती. त्या पिढीला माहित होतं, त्या लोकांना माहित होतं, अरे हा जो माणूस आहे ना, जो आपल्याला एक हात वर करायला सांगतोय, हा जो महामानव आहे, हा महामानव जिथे कुठे ज्या मार्गाने आपल्याला घेऊन जाईल, ज्या धर्मात आपल्याला घेऊन जाईल, ते आपल्या कल्याणाचंच असेल. व एखादा आंधळा माणूस सुद्धा बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून जाईल हो, एवढा विश्वास होता बाबासाहेबांवरती, एवढी श्रद्धा होती बाबासाहेबांवरती. पण बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे बाबासाहेब आपल्याला प्रमाण आहेत,
आपण बौद्ध आहोत कारण बाबासाहेब आपल्याला प्रमाण आहेत. तर जेव्हा आपण बाबासाहेबांच्या विविध चळवळींचा अभ्यास करतो ना, आता इतके सगळे विद्वान विभूती इथे येऊन सर्व बोलून गेलेत, बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीचा अभ्यास करतो ना, बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा अभ्यास करतो की नाही, बाबासाहेबांच्या सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास करतो, बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचा पण अभ्यास करतो. पण कधीतरी बाबासाहेबांच्या धार्मिक चळवळीचा आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे की नाही? सामाजिक चळवळीचा अभ्यास केला, राजकीय चळवळीचा अभ्यास केला, बाबासाहेबांची आर्थिक चळवळ असेल, शैक्षणिक चळवळ असेल, या सगळ्या चळवळींचा अभ्यास केला. पण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये धार्मिक चळवळ सुद्धा आहे. धार्मिक चळवळीचा अभ्यास करायला पाहिजे बाबासाहेबांनी, की ही जी धार्मिक चळवळ आहे या माध्यमातून म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल 2 प्रश्न उपस्थित करतो बघा. म्हणजे एक चिंतनातून आहे. बाबासाहेबांच्या धार्मिक चळवळीचा अभ्यास करीत असताना 2 प्रश्न मी उपस्थित करतो. पहिला प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला? हीच बाबासाहेबांची धार्मिक चळवळ, दुसरं काहीच नाही. तुम्ही फक्त याच 2 प्रश्नाचं चिंतन करा. बाबासाहेबांची जी धार्मिक चळवळ आहे या 2च प्रश्नांच्या अवतीभोवती आहे. या 2 प्रश्नांचं चिंतन करा, मनन करा. या 2 प्रश्नाच्या उत्तरामध्ये बाबासाहेबांची धार्मिक चळवळ लपलेली आहे. पहिलं की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं, आणि दुसरं बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, किंवा बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला, दुसरा का स्वीकारला नाही, बुद्ध धम्म का स्वीकारला. बांधवांनो, खूप चिंतनाचा विषय आहे. काही लोक यावरती म्हणजे कॉमेंट्स करतात की बाबासाहेबांनी तशी घोषणाच केली होती म्हणतात. 21 वर्षापूर्वी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्याच्या 21 वर्षापूर्वीच म्हणतात की बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. खरा इतिहास आहे. 13 एप्रिल 1935 नाशिकच्या येवल्यामध्ये बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. माहिती आहे तुम्हाला? आठवते का ते बाबासाहेबांचं स्टेटमेंट? ते स्टेटमेंट माहिती आहे तुम्हाला? नाही तर लोक फक्त स्टेटमेंटच सांगतात, अवतीभोवती काहीच अभ्यास करत नाही. जसं बघा काही लोक डायलॉग करतात ना, बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संघर्ष केला तेव्हा संविधान लिहिलं. किती डायलॉग झाला ना, डायलॉगच मारतात. आणि विचारलं ना, मग सांग बरं भाऊ काय काय केलं बाबासाहेबांनी, ते माहित नाही म्हणतात. म्हणजे फक्त डायलॉगच, बोल वचन. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. अरे पण सांग ना, कधीतरी संविधान वाच. किती संघर्ष केला बाबासाहेबांनी, संविधानाचा इतिहास वाच. ते नाही वाचायचं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसल भीमान, पावाच्या तुकड्यावर काढिले दिस. फक्त गाणं म्हणायचं, बोलवचन करायचं. बांधवांनो, वाचावं लागेल आपल्याला इतिहास, संविधान वाचावं लागेल, त्याचा इतिहास वाचावा लागेल. फक्त डायलॉग मारून चालणार नाही. बाबासाहेबांनी घोषणा केली होती 1935 की मी हिंदू म्हणून जन्मास आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मास यावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे. ही बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. पण मला सांगा, ही सहजासहजी घोषणा केलेली नाही बांधवांनो. धर्मांतराची घोषणा अगदी तात्काळ बाबासाहेबांनी केली नाही. तर बाबासाहेब स्टेजवरती बसले, 10 मिनिटं विचार केला आणि लगेच घोषणा केली. बांधवांनो, असं नाही झालं. तात्काळ घोषणा बाबासाहेबांनी केली नाही. त्या घोषणा, धर्मांतराच्या घोषणेमागे एक मोठा 15 वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही मागे मागे बघा, बाबासाहेबांचा जीवनाचा संघर्ष बघा. बाबासाहेब अगदी तरुण वयामध्ये बाबासाहेब जेव्हा समाज उद्धारण्याच्या चळवळीमध्ये उडी घेतात, सुरुवातीला पहिलं काम काय करतात सांगा बरं? पहिलं काम करतात बघा, बाबासाहेब या समाज उद्धारणाच्या चळवळीला सुरुवात करतात. ते लोकांकडे पाहतात की अरे, आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे, अरे आपल्या समाजातील लोक दुखी आहेत. ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला, अरे माझ्या समाजातील लोक दुखी आहे, कष्टी आहे. अरे किती लोक दुखी आहेत. जसं बघा, भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी
4 आर्य सत्यांचा शोध लावला होता. 4 आर्य सत्य कोणती? दुःख, दुःखाची कारण, कारणांचा निरोध आणि निरोध करण्याचा मार्ग. बाबासाहेबांनी सुद्धा या समाजातली 4 आर्य सत्य बघितली. काय बघितलं बाबासाहेबांनी? अरे या समाजात मी जन्म घेतला, त्या समाजातले लोक दुखी आहेत बिचारे. कोणी ह्या जातीमुळे दुखी आहे, कोणी या कष्टीमुळे दुखी आहे, या सामाजिक याच्यामुळे दुखी आहे. लोक दुखी आहेत बिचारे. आणि का दुखी आहेत? तर बाबासाहेबांनी त्याचं चिंतन केलं. का दुखी आहेत? तर या दुःखाला कारण त्यांचं जे असेल ती वर्ण व्यवस्था आहे. हे लोक अस्पृश्यतेमुळे दुखी आहेत आणि याला कारण वर्ण व्यवस्था आहे. कारण हीच वर्ण व्यवस्था अस्पृश्यता आणि जातीयतेची जननी आहे. बांधवांनो, बाबासाहेबांनी चिंतन केलं, ही वर्ण व्यवस्था जोपर्यंत नष्ट होणार नाही, ही जातीयता जोपर्यंत नष्ट होणार नाही, ही अस्पृश्यता जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत आपल्या लोकांचं दुःख नष्ट होणार नाही. आणि जर आपल्याला ही जी व्यवस्था नष्ट करायची असेल तर आपल्याला सामाजिक चळवळीमध्ये उडी घ्यावी लागेल. तर पहिलं काम केलं आपल्या लोकांना जागृत करण्याचं. जागृत करायचं लोकांना. काय केलं बाबासाहेबांनी? तरुण तडफदार बाबासाहेब, अगदी 30-31 वर्षांचे बाबासाहेब बघा. आज आपला तरुण 30-31 वर्षांचा आहे. बाबासाहेबांनी वयाच्या 30व्या वर्षी मूकनायक पाक्षिक सुरू केलं बघा. मूकनायक 1 जानेवारी मला वाटतं 1920 ला, सॉरी 31 जानेवारी 1920 तरुण तडफदार बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. घरची हालत, पैसा नाही, काही नाही, पण बघा बरं बाबासाहेबांचा संघर्ष. एवढं विपरीत परिस्थिती असूनही बाबासाहेबांनी मूकनायक पत्र सुरू केलं. कशासाठी? आपल्या समाजामध्ये जे अज्ञान आहे ते जर अज्ञान दूर करायचं असेल तर वर्तमानपत्र जरुरी आहे. कारण ज्या चळवळीला वर्तमानपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते. बघा बघा काय तारुण्य होते बाबासाहेबांचं. वयाच्या 30व्या वर्षी मूकनायक पत्र सुरू केलं आणि तिथून चळवळ सुरू झाली. बघा तिथून चळवळ सुरू झाली. काय विद्वत्ता पूर्ण बाबासाहेब आर्टिकल्स आहेत. तुम्ही नक्की ते मूकनायक पत्र वाचा. म्हणजे महाराष्ट्र सरकारने राईट अँड स्पीचेस प्रिंट केले बघा. त्याच्यामध्ये स्पेशल एक बुक छापलेलं आहे मूकनायकांचं. ते मूकनायक पत्र शाहू महाराजांच्या पुढे आलं. शाहू महाराज सुद्धा भांबावले ना बाबासाहेबांच्या त्या प्रखर क्रांतिकारी विचारापुढं. शाहू महाराज कोल्हापूरवरून मुंबईला जातात त्या डबक चाळीमध्ये. कशासाठी माहित आहे? की बाबासाहेबांना भेटावं, की हा महापुरुष आलेला आहे समाजाचा, म्हणजे क्रांतीचे विचार पूर्ण मांडणारा. तर बघा जेव्हा शाहू महाराज बाबासाहेब भेटायला जातात तर बाबासाहेब म्हणतात, ओ या महाराज, महाराज मी धन्य झालो महाराज, तुम्ही आज आमच्याकडे आले. मी धन्य झालो महाराज, एवढे मोठे राजे आज आमच्याकडे आले. शाहू महाराज काय म्हणतात बाबासाहेबांना माहित आहे? अहो भीमराव, अहो आम्ही कसले राजे. भीमराव, अहो आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत. कारण शाहू महाराज परंपरे राजे झाले होते ना, परंपरा राजे झाले होते. अहो भीमराव, आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत. तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात. आणि एक परंपरेचा राजा ज्ञानाच्या राजाला फक्त भेटायला आलेला आहे. एवढंच. बघा बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मोठमोठे राजे महाराजे विचारवंतांनी सलाम केले. बघा एवढे क्रांतिकारी विचार त्या मूकनायक पत्रात टाकले. पुढे बाबासाहेब चळवळ सुरू झाली प्रत्यक्ष उडीमारी चळवळीमध्ये. तर बघा आताच मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये 25 डिसेंबर त्या दिवशी आपण मनुस्मृती दहन दिन साजरा केला. त्याच 25 डिसेंबर 1920 ला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं महाडमध्ये. कशासाठी? त्याच महाडमध्ये अगदी काही महिन्यांपूर्वी 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी महाडचा पाण्याचा सत्याग्रह केला. कशासाठी? याचं चिंतन करा बांधवांनो तुम्ही. बाबासाहेबांना तहान लागली होती म्हणून बाबासाहेबांनी सत्याग्रह केला नाही. जर बाबासाहेबांना तहान लागली असते तर कोणीतरी पाणी दिलं असतं बाबासाहेबांना. बांधवांनो चिंतन करा. ही महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला? बांधवांनो बाबासाहेबांना तिथे समानता प्रस्थापित करायची होती.
की एका पाण्यावर जी निसर्गाचा आहे याच्यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, ही समानता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब चळवळ होती. त्याच्याही अगोदर बाबासाहेब आंबेडकर त्या चळवळीची चिंतन करतात. तर बघा 25 डिसेंबरला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं होतं, त्याच दिवशी बाबासाहेब आपल्या जमलेल्या लाखो लोकांना काय म्हणतात, बांधवांनो तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका, तुम्ही वाघाची औलाद आहात. हे बाबासाहेब भाषण आहे बघा 25 डिसेंबर 1900. हे तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका, तुम्ही वाघाची औलाद आहात, तुम्ही शूरवीरांची औलाद आहात. आणि जर विश्वास नसेल ना तर त्या भीमा कोरेगावला जाऊन बघा, तिथे तुमच्या शूरवीरांची नावं त्या स्तंभावरती लिहिलेली आहेत. बाबासाहेबांनी तुमच्या ते चेतवलं, हो तुमच्या ती क्रांती चेतवलेली आहे. तेवढा मूकनायक पत्र तर बंद पडलं, पण त्यावेळी बाबासाहेबांनी जनता हे सुद्धा एक पाक्षिक सुरू केलं होतं. जनता पाक्षिक सुरू केलं. नाशिकला काळाराम मंदिर सत्याग्रह केला. कशासाठी, हो त्या रामाची पूजा करायला, त्या काळारामाची गोरारामाची पूजा करायला. आमच्यातले काही लोक बघा, म्हणजे जसं म्हणतो ना बसव व म्हणजे विवेक प्रज्ञा, प्रज्ञा किती महत्वाची आपल्यामध्ये. आपले काही भोळे बाबडे लोक महाडला जातात, ते पाणी पितात. पाणी काय म्हणतात, अर इथं बाबासाहेबांनी चळवळ केली, बाबासाहेबांनी पाणी पिलं, आपण पण पाणी पिलं. अरे बाबा, तहान भागवण्यासाठी बाबासाहेबांनी पाणी नाही पिलं. लोक त्या नाशिकला जातात, काळाराम मंदिरात सत्याग्रह करायला. काय तारीख आहे, 1931-32 मध्ये काही तारीख आहे, मार्च महिन्यातली. तिथं जाऊन पूजा करतात आपले लोक. प्रज्ञा संपली, प्रज्ञा. भोळे बाबळे लोक काय, बाबासाहेबांनी इथे मंदिर सत्याग्रह केला. अरे मंदिर सत्याग्रह त्या काळारामाची पूजा करण्यासाठी नव्हता, चिंतन करायच्यावरती समानता प्रस्थापित करायची होती. बाबासाहेब आंबेडकर समानता महत्वाची आहे. बसव, बंधुत्व, समानता, विवेक आपल्यात जागृत करा. तिथे बाबासाहेबांना समानता प्रस्थापित करायची होती. ही सगळी चळवळ जी आहे, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतोय कारण वेळ कमी आहे. बाबासाहेबांच्या 1920 पासून तर 1935 पर्यंतचा जीवन संघर्ष बघा. बाबासाहेबांनी जे जे काही निर्माण केलं, जे जे काही संघर्ष केला, तो सगळा संघर्ष बांधवांनो हिंदू धर्माकरिता द्वेष आहे म्हणून नव्हता. हिंदू धर्मामध्ये जी वर्णव्यवस्था आली, त्याच्यामधून जातीयता आली, आणि आपले लोक जे दुःखी आहेत, या आपल्या लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी समानता आली पाहिजे. आणि त्या समानतेसाठी बाबासाहेबांची चळवळ होती बघा. एवढं सर्व केलं, एवढं सर्व केलं, परंतु समानता मिळाली नाही. आम्हाला बंधुत्व मिळालं नाही, आम्हाला समानता मिळाली नाही, हक्क अधिकार मिळाले नाही. तर बघा बाबासाहेब या सगळ्या गोष्टीचं चिंतन करतात की 15 वर्ष झाली आपण यासाठी भांडत आहोत, झगडत आहोत, तरी सुद्धा मला नाही वाटत की या धर्मामध्ये समानता प्रस्थापित होईल, या ठिकाणी समानता बंधुत्व निर्माण होईल, मला वाटत नाही. यावर बाबासाहेबांनी चिंतन केलं बघा. बाबासाहेबांच्या धर्मांतराची घोषणा ही सहजरित्या झालेली नाहीये, तात्काळ झालेली नाहीये. बाबासाहेबांच्या संघर्षाचं ते फलित आहे. आणि जेव्हा बघा बाबासाहेब आंबेडकर 1935ला धर्मांतराची घोषणा करतात, पुढील 20-21 वर्षांपर्यंत बांधवांनो 20-21 वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर सगळ्या धर्मांचा अभ्यास करतात. हिंदू धर्माचा असा अभ्यास केलाच होता, मुस्लिम, शीख, ईसाई, यहुदी, ख्रिश्चन या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. आणि सरते शेवटी बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. 21 वर्ष लागली बाबासाहेब आंबेडकरांना, 21 वर्ष. आणि इथे प्रश्न उपस्थित होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार का केला. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार का केला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही जर बाबासाहेबांचं एक भाषण वाचलं, एक भाषण आहे बाबासाहेबांचं, राईट हँड स्पीच आहे, बौद्ध धम्माचं भवितव्य. कोणी वाचलं बरं, हात नका वर करू पण वाचा. ते बाबासाहेबांचं भाषण आहे, बुद्ध की कालमार आणि बुद्ध धम्माचं भवितव्य. हे भाषण तुम्ही नक्की वाचा. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची महती सांगितलेली आहे. हिंदू धर्म, शीख धर्म, इस्लाम धर्म, यहुदी हे जे धर्म आहेत, या धर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी असमानता आहे, कुठे ना कुठेतरी कमी जास्तपणा आहे, भेदभाव आहे. केवळ या पृथ्वीवरती
एकच असा धर्म आहे बुद्धाचा धम्म की जो माणसात समानता प्रस्थापित करतो, जो माणसात बंधुत्व प्रस्थापित करतो. एवढंच काय, तो माणसांमध्ये प्रज्ञा विकसित करतो, विवेक विकसित करतो. हेच तर बसव आहे हो. हे बंधुत्व बुद्ध धम्माचं आहे, ही समानता बुद्ध धम्मामध्ये आहे. हा विवेक फक्त बुद्धाने शिकवलेला आहे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. हे सुद्धा सहज नव्हतं. तुम्ही तो ग्रंथ वाचला का, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचला असेल ना? त्याची प्रस्तावना कोणी कोणी वाचली बरं? प्रस्तावना वाचली का? प्रस्तावना वाचत चला हो. प्रस्तावना फार महत्वाची आहे. कारण जो लेखक पुस्तक लिहितो ना, जरी तो ती प्रस्तावना पुस्तकाच्या सुरुवातीला असते, पण माहित आहे तो लेखक प्रस्तावना पुस्तकाच्या लिहिलेल्या शेवटी लिहित असतो. बघा, तो सांगतो त्या पुस्तकामध्ये हे पुस्तक मी कसं लिहिलं. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मला 2 प्रश्न नेहमी विचारले जातात. कोणती? पहिला प्रश्न मला विचारला जातो की खालच्या जातीत जन्मास आले तरी पण एवढं मोठं शिक्षण तुम्ही कसं काय घेऊ शकले. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की तुमचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं. आता बाबासाहेब सांगतात मी खालच्या जातीत जन्मास आलो तरी पण एवढं मोठं शिक्षण घेतलं. साहजिकच आहे, कोणाच्या पण मनामध्ये प्रश्न उपस्थित होईल की खालच्या जाती जन्मास येऊनही एवढं मोठं शिक्षण कसं काय घेऊ शकले. या प्रश्नाचं उत्तर देणं मी संयुक्तिक नाही आहे. पण दुसरा जो प्रश्न आहे की माझं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं, याचं मात्र मी या ठिकाणी उत्तर देऊ इच्छितो. ती प्रस्तावना तुम्ही बांधवांनो नक्की वाचा की बाबासाहेबांचं जे मन आहे हे अगदी बालपणापासूनच बुद्ध धम्माचं झालेलं आहे. बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956 लाच बौद्ध झाले असं नाहीये. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब बौद्ध झाले असं नाहीये. बाबासाहेब ऑलरेडी बौद्ध होते, ऑलरेडी बालपणापासूनच. तर बघा, कृष्णाजी केळुसकर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या बाल भिवाला बुद्धाचं चरित्र नावाचा ग्रंथ भेट दिला होता. तेव्हापासून तो बुद्ध धम्माचा प्रवास, विचारांचा प्रवास सुरू झाला. पुढे बघा, 1930 मध्ये बाबासाहेबांनी लोक राहण्यासाठी घर बांधतात, बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं. कुठं? त्या मुंबईच्या दादरला. आणि त्या घराला नाव काय दिलं? काय दिलं? वाह, राजगृह नाव दिलं. कधी? 1930 मध्ये. सांगा बरं, 1930 मध्ये बाबासाहेब बौद्ध होते का? 1930 मध्ये बाबासाहेब बौद्ध होते? बाबासाहेबांनी राजगृह नाव दिलं ना. काय आहे राजगृह? राजा बिंबिसाराची नगरी, भगवान बुद्धांची नगरी. बाबासाहेबांनी ते जनता पाक्षिक आहे ना, ते जनता पाक्षिक नाव चेंज केलं, त्याला प्रबुद्ध भारत नाव दिलं. बघा, पुढे बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना केली 1950 मध्ये. त्याच्यापूर्वी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. काय आहे हे सिद्धार्थ? भगवान बुद्धांचं नाव आहे. 1945 मध्ये बाबासाहेब बौद्ध होते, मग सिद्धार्थ काय आहे? 1950 ला मिलिंद कॉलेजची स्थापना केली. काय आहे मिलिंद? राजा होता, बौद्ध राजा. एवढंच काय बांधवांनो, 1952 मध्ये यशवंत आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी मीराबाई आहे ना, त्यांचं लग्न झालं. बघा, 1952 मध्ये बाबासाहेबांनी 1952 मध्ये यांचं लग्न सुद्धा बौद्ध धम्माच्या पद्धतीने लावलेलं आहे. सांगा बरं, बाबासाहेब 1952 ला बौद्ध होते का? होते बौद्ध? नव्हते ना. एवढंच काय बघा, बाबासाहेब आंबेडकर उद्या 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. आदल्या रात्री त्या नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये सगळे लोक जमले, चर्चा सुरू आहे. मग ते वामन गोडबोले काय म्हणतात, बाबासाहेब उद्याची सगळी तयारी झालेली आहे, आता तुम्ही आराम करा, तर तुमच्या संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था करू का बाबासाहेब? तर बाबासाहेब काय म्हणतात वामन गोडबोलेला की वामन, मी आता संध्याकाळी जेवण करणार नाही, कारण आज माझं उपोषण आहे. म्हणजे प्रॅक्टिकली बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेण्या अगोदर बाबासाहेबांनी प्रॅक्टिकली हो सांगा बुद्ध धम्माचं आचरण केलेलं आहे. मग सांगा बरं, बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दीक्षा घेऊन बौद्ध झाले की विचारांचे बौद्ध झाले? हो, विचारांचे बौद्ध होते ना, विचारांचे बौद्ध होते. आणि म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा बुद्ध धम्माचा विचार आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. दीक्षा घेऊन फक्त आपण बौद्ध झालो बांधवांनो, आता आचरणशील बौद्ध बना, विचारांचे बौद्ध बना.
की बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि माझे धम्मदेशा समाप्त करतो. बघा, 1954 मध्ये रंगून, म्हणजे आजचं जे म्यानमार आहे ना, म्यानमार, रंगून मध्ये बौद्ध धम्माची जागतिक धम्म परिषद संपन्न झाली. कधी? 1954. ज्यावेळेस बाबासाहेब बौद्ध नव्हते त्यावेळेसची गोष्ट आहे. बाबासाहेब त्या रंगूनला जातात. त्या रंगूनच्या परिषदेमध्ये बौद्ध धम्माची परिषद आहे. त्या परिषदेच्या आयोजकांनी बाबासाहेब आंबेडकरांना असं स्टेजवरती बसवलं. त्या तिच्या समोर खाली बसलेले जे बौद्ध लोक होते, जपान, चीन, कोरिया, लाओस अशा विविध बौद्ध राज्यात, बौद्ध देशातून आलेले विद्वान, स्वतःला विद्वान समजणारे की आम्ही तर बौद्ध आहोत, ते म्हटलं हा आमचा अपमान नाही का? आम्ही एवढे बौद्ध, आम्हाला तुम्ही खाली बसवलं, आणि हा भारतातून आलेला जो बौद्ध नाहीये, हा डॉक्टर B.R. आंबेडकर, याला तुम्ही स्टेजवरती बसवलं, हा आमचा अपमान नाही का? कोणीतरी चिठ्ठी लिहिली आयोजकांना. बाबासाहेबांना समजलं, अरे हे बौद्ध धम्माची परिषद आहे आणि मी भारतातला हिंदू आहे, मला स्टेजवरती बसवलं, तर इथल्या काही बौद्ध लोकांना ते खटकलं. बाबासाहेबांचं नाव पुकारण्यात येतात. बाबासाहेब माईक समोर उभे होतात आणि काय म्हणतात माहित आहे? त्या परिषदेमध्ये या ठिकाणी जमलेले, म्हणजे इंग्लिश मध्ये भाषा आहे, मराठी सांगतो, या ठिकाणी जमलेले बौद्ध जन हो, बाबासाहेबांचं भाषण आहे, या ठिकाणी जमलेले बौद्ध जन हो, मला माहित आहे की मी बौद्ध नाही, पण तरी सुद्धा तुम्ही मला या स्टेजवरती बसवलं, माझा सन्मान केला, याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो. बांधवांनो, बौद्ध जन हो, बौद्ध जन हो, मी बौद्ध नाही, पण तरी सुद्धा मला बुद्धांचा विचार माहित आहे. बौद्ध जन हो, भारतातले लोक मला संविधानाचा शिल्पकार मानतात. काय म्हणतात बाबासाहेब? भारतातील लोक मला संविधानाचा शिल्पकार मानतात, पण बौद्ध जन हो, हे जे संविधान आहे, हे संविधान मी दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही विचार लिहिलेलं नसून हे केवळ आणि केवळ भगवान बुद्धांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या विचारांवरती लिहिलेलं आहे. बौद्ध जन हो, तुम्ही ज्या अशोक चक्राला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, अशोक चक्र माहित आहे ना, 24 आऱ्यांचं अशोक चक्र, बाबासाहेबांनी बघा काय काय करून ठेवलं हो. बौद्ध जन हो, तुम्ही ज्या अशोक चक्राला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता, त्याच अशोक चक्राला मी कायद्याच्या जोरावर भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेला आहे. तिथं अगोदर गांधीजीचा चरखा होता. बौद्ध जन हो, ज्या अशोक स्तंभाला, 4 शियाचा अशोक स्तंभ, ज्या अशोक स्तंभाला तुम्ही भारताची राजमुद्रा समजता, मी कायद्याच्या जोरावर त्याच बौद्ध धम्माच्या अशोक स्तंभाला भारताची राजमुद्रा बनवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर एक मुद्दा सांगत आहेत की मी जरी बौद्ध नसलो, पण भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्यासाठी मी काय काय केलेलं आहे, तर बघा हे सगळं काही बाबासाहेबांनी केलं हो. आज बघा, एखाद्या गाडीवर जर अशोक चक्र असेल, आपण काय म्हणतो, ही बौद्ध माणसाची गाडी आहे म्हणतो की नाही? असं एखाद्या घरावर समजा जर अशोक चक्र असेल, आपण काय म्हणतो, अरे हे बौद्ध माणसाचं घर आहे हो. अरे मग भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, तर भारत कुणाचा झाला? अरे बुद्धाचा झाला ना हो, भारत बुद्धाचा झाला ना. आमचे प्रधानमंत्री जेव्हा भारतभर फिरतात तर काय म्हणतात, राम के देश में हूँ, कृष्ण के देश में हूँ. पण भारताच्या जेव्हा बाहेर जातात ना, लंडनला, तिकडे अमेरिकेला, काय म्हणतात माहित आहे? तिथे रामाचा देश म्हणत नाही, तिथे म्हणतात की मैं बुद्ध के देश से आया हूँ, म्हणतात की नाही? बुद्ध के देश से. कारण प्रधानमंत्रीला पण माहित आहे की जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. हे प्रधानमंत्र्याला सुद्धा माहित आहे. अशोक चक्र भारताची राजमुद्रा, भारताची तिरंगावर प्रतिष्ठापित आहे. अशोक स्तंभ भारताची राजमुद्रा आहे. तुम्ही बघा, भारताचे राष्ट्रपती ज्या चेअरवरती बसतात ना, त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेअर ऑफ द इंडिया म्हणतात. तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि माहित आहे, जिथे राष्ट्रपती बसतो ना, त्या चेअरच्या अगदी मागच्या बाजूला डोक्याच्या वरती बाबासाहेबांनी 24 आऱ्यांचं अशोक चक्र कोरून ठेवलेलं आहे. बघा, गुगल फोटो बघा. आणि त्याच ठिकाणी असं गोल आकारामध्ये लिहिलेलं आहे. माहिती आहे काय लिहिलेलं आहे?
तिचं लिहिलेलं आहे धम्मचक्क पवत्तनाय असं लिहिलेलं आहे बघा. काय आहे धम्मचक्क पवत्तनाय? राजा भवतु धम्मिक. बाबासाहेबांना अपेक्षित होतं या चेअरवर बसणारा जो कोणी आहे राजा, त्याला काय करायचंय भारतामध्ये? धम्मचक्क पवत्तनाय करायचंय. काय काय करून ठेवलं बाबासाहेबांनी. आमचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विदेशी डेलिगेट्स ज्या भवनामध्ये भेटतात ना, त्याला काय नाव माहित आहे? त्याला अशोका दरबार हॉल म्हणतात. अशोकाचं नाव दिलं. आणि त्या दरबार हॉलमध्ये, या दरबार हॉलमध्ये कोणत्याच देवी देवताची मूर्ती नाहीये. त्या अशोका दरबार हॉलमध्ये फक्त आणि फक्त भगवान बुद्धांची मूर्ती आहे बांधवांनो. त्या मूर्तीपुढे बसून आमचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, विदेशी डेलिगेट शेक हँड करतात. बुद्धाला साक्षी ठेवून बघा, बुद्धाला साक्षी ठेवतात. सगळं काही करून ठेवलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता. बाबासाहेबांनी तेव्हाच भारत बौद्धमय केला हो. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी या भारताला बुद्ध दिला. दिला की नाही? तारीख बरोबर आहे? तारीख 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी या भारताला बुद्ध दिला. काय दिला? संविधान दिलं. कुठे आहे बुद्ध? बुद्ध या मूर्तीमध्ये आहे? बुद्ध या फोटोमध्ये आहे? बुद्ध कुठे आहेत? और बुद्धाची समता, बुद्धाचं बंधुत्व, बुद्धाची प्रज्ञा व बुद्धाचा विचार आज फक्त भारताच्या संविधानामध्ये आहे. कारण संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत बुद्ध आहे. म्हणून बसव सुद्धा संविधानामध्येच आहे. महात्मा फुले सुद्धा संविधानामध्ये आहेत. छत्रपती शाहू महाराज सुद्धा संविधानामध्ये आहेत. असं समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं संविधान रूपी बुद्ध बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला या भारताला सुपूर्द केला. मी तुम्हाला ते रंगूनची परिषद सांगत होतो. एक एक मुद्दा, एक एक मुद्दा बाबासाहेब त्या ठिकाणी सांगत आहेत की मी जरी बौद्ध नसलो तरी बुद्धांचा विचार भारतामध्ये प्रतिष्ठापित करण्यासाठी मी कोणतं कार्य केलं. एक एक मुद्दा सांगतात. आणि सर ते शेवटी त्या जमलेल्या लाखो लोकांना एकच प्रश्न विचारतात की सांगा बौद्ध जन हो, सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय? सांगा बौद्ध जन हो, मी बौद्ध नव्हे काय? असा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला. नीरव शांतता प्रस्थापित झाली. जे लोक स्वतःला आम्ही दीक्षेने बौद्ध आहोत, आम्ही पुस्तक वाचून बौद्ध आहोत, आम्ही विद्वान आहोत, असे जे लोक त्या मंडपात बसलेले होते त्यांनी विचार केला, अरे हा जो माणूस आहे खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट आहे. कारण आम्ही तर फक्त दीक्षा घेऊन बौद्ध झालो, पण या माणसाने बौद्ध नसतानाही बौद्ध धम्माचं काम केलेलं आहे. ही इज द रिअल बुद्धिस्ट असं म्हणून सगळे लोक उभे झाले, जोरदार टाळ्या वाजून बघा बाबासाहेबांचं स्वागत केलं, बाबासाहेबांचं अभिनंदन केलंय. बघा बाबासाहेब कशा प्रकारचे बौद्ध होते या घटनेतून तुम्हाला समजेल. बाबासाहेबांच्या विचारामध्ये बुद्ध होते, बाबासाहेबांच्या आचरणामध्ये बुद्ध होते. आणि बाबासाहेब बालपणापासूनच बुद्ध होते बघा. आणि म्हणून बाबासाहेब हेच आपल्यासाठी बुद्ध धम्माला प्रमाण आहेत बघा. म्हणून बांधवांनो प्रॅक्टिकली विचार करा. ज्याला आपण बसव म्हणतो ना, बंधुत्व, समानता, विवेक, प्रेम, सहानुभूती, हक्क, अधिकार, हे सगळं भारताच्या संविधानामध्ये आहे. म्हणून भारताच्या संविधानाचा अभ्यास करा. संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत बुद्ध राहतील. संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सगळं काही हक्क अधिकार राहतील. म्हणून बांधवांनो तुम्हाला सांगणं आहे की आपल्या घरामध्ये तुमच्याकडे पुस्तकाचे कपाट असलं पाहिजे. त्या पुस्तकाच्या कपाटामध्ये 3 पुस्तकं ठेवा, कमीत कमी 3, मग बाकी कितीही ठेवा, पण कमीत कमी 3 पुस्तकं तुमच्या घरात ठेवा. पहिलं पुस्तक ठेवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. कशासाठी? भगवान बुद्धांचा जीवन चरित्र वाचण्यासाठी, धम्म समजून घेण्यासाठी. दुसरं पुस्तक ठेवा भारताचं संविधान. कशासाठी? संविधान समजून घेण्यासाठी, बाबासाहेब समजून घेण्यासाठी. आणि तिसरं पुस्तक ठेवा बौद्ध धम्माचे भवितव्य. बुद्ध की कालमार हे भाषणाचं पुस्तक आहे बघा, हे सुद्धा पुस्तक ठेवा. या पुस्तकांचं वाचन करा, बुद्ध धम्म समजून घ्या, संविधान समजून घ्या. आणि यामधूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी धार्मिक चळवळ आहे, ज्या धार्मिक चळवळीला
खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा। फार जबाबदारीपूर्वक बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध बनवलं। बांधवांनो, आज या 68 वर्षांमध्ये आपण सर्व स्वाभिमानाने जीवन जगत आहोत। हा स्वाभिमान बरकरार असला पाहिजे, कारण हा स्वाभिमान केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालेला आहे। हे परिवर्तन बाबासाहेबांमुळे झालेलं आहे। जे जे काही आपल्या जीवनात चांगलं आहे हे सगळं काही बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे बांधवांनो। म्हणून बाबासाहेबांच्या या संघर्षाची जाणीव ठेवा, बाबासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वाची जाण ठेवा, उपकाराची जाण ठेवा, कृतज्ञतेचा भाव ठेवा आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने अनुक्रमण करा। त्यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे। बुद्ध, धम्म आणि संघ या तीनच रत्नांवरती आपली नितांत श्रद्धा ठेवा। बाबासाहेब आंबेडकरांवरती आपली श्रद्धा ठेवा, भारतीय संविधानावरती श्रद्धा ठेवा आणि मानवी जीवनामध्ये जे तत्व आहेत ब स व, बंधुत्व, समानता आणि विवेक म्हणजे प्रज्ञा, जे जे लोक आपल्या जीवनामध्ये अंगीकार करतील त्या लोकांचं कल्याणच होईल। म्हणून ऐतिहासिक नगर आहे बसव कल्याण। म्हणून आपल्या लोकांनी बसव निर्माण करा, बसवला विकसित करा, तुमचं कल्याणच होईल, तुमचं मंगलच होईल। म्हणून सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो। वेळ अधिक झाल्या कारणाने अधिक बोलणार नाही, कारण पूजनीय भिक्खू संघाची समारोपीय धम्मदेशना आपल्या सर्वांना ऐकायची आहे। सरते शेवटी धम्म परिषदेचे आयोजक, व्यवस्थापक, सर्व दानदायक आणि दायिका आपल्या सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल।